आपण सर्व थांबलेला आहात। आपण जी सभागृहात बसणारी जी मंडळी आहे तर यामध्ये आम असं कुणीच नाही, सगळी खास मंडळी आहे। आणि मग आपल्याला बऱ्याचदा ऑब्जेक्शन असतात किंवा 4 लोकांनी बोललं पाहिजे, 2 लोकांनी बोललं पाहिजे। तर कसं झालेलं आहे की हजारो वर्षापासून जो बंद होता आवाज तो आता खुला झालेला आहे आणि आता कुठं आम्हाला बोलता येऊ लागलेला आहे तर त्या ठिकाणी आपण थांबवत आहोत। वनांना बस झाले, 2 जण बोला, 3 जण बोला, अशा पद्धतीने। आणि म्हणून आपल्याला ही सवय लावून घ्यावं लागेल। मी खास करून कांतीभाऊचं मी या ठिकाणी अभिनंदन करेन की त्यांनी हा कार्यक्रम क्वांटिटीपेक्षा कंटेंटला महत्त्व देऊन या ठिकाणी ठेवलेला आहे की 1000 लाख माणसं बोलवणं तुमच्या सगळ्यांसाठी काही मोठी गोष्ट नाही, परंतु ऐकणारे किती माणसं असणार झाले त्यापेक्षा हे महत्त्वाचं होतं। आणि काय ऐकायचं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं। म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे तर महाराष्ट्रामध्ये हा माझ्या दृष्टीनं दुसरा कार्यक्रम आहे। पहिला कार्यक्रम लातूरला लहुजी शक्ती सेना आणि लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठेवला आणि त्यांनी सांगितले की आम्हाला बदर समिती काय आहे हे आम्हाला तुमच्याकडून समजून घ्यायचं। आणि त्यांनी लातूरला बोलवलं आणि राहुरीकरांचं मी यासाठी अभिनंदन करेल की महाराष्ट्रातलं हा पहिलं वर्कशॉप आहे। म्हणजे आज ज्यांना आपण तयार झालेले समाज म्हणतो, ज्याला आंबेडकरी समाज म्हणतो, तर त्यांचं बामसेप असेल, DS4 असेल किंवा BSP असेल, म्हणजे मागच्या 30-40 वर्षापासून त्या लोकांनी अशा पद्धतीचे केडर कॅम्प घेतलेले आहे। म्हणजे आता जे उगवलेलं आपल्याला दिसतंय पण त्याची पेरणी केव्हा झालेली आहे आपण त्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। म्हणून हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम पेरणीचा कार्यक्रम आहे। उशिरा का असेना परंतु आम्हाला कळलेला आहे। म्हणजे खरं तर ही जी संघटना आहे सत्यशोधक लहुजी क्रांती सेना, त्यांनी दुसऱ्या संघटनेचे माणसं आणून त्यांचं ऐकून घ्यावं हे कधी घडत नसतं। म्हणजे आपल्याकडे काय झालं की एखादी संघटना काढली की ती हयात त्या कार्यकर्त्यापुरती मर्यादित असते, मग तिथून बाहेरून इनपुट बी नाही आउटपुट बी नाही। म्हणजे अखंड आम्ही फक्त आमचंच ऐकणार आणि आम्हीच बोलणार, दुसऱ्यांचं आमची ऐकण्याची तयारी नाही। त्या सर्व जे काही मापदंड, जे काही आत्तापर्यंतच्या ज्या रूढी परंपरा संघटनेच्या त्या सर्व तोडून सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेने जो काही या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे तर निश्चितपणे हे इतरांपेक्षा आगळा वेगळा कार्यक्रम आहे। सकाळपासून माझ्या अनुषंगाने जे काही प्रत्येक वक्त्याकडून, नेत्याकडून आरक्षण वर्गीकरण लढ्याचे अभ्यासक वगैरे वगैरे जे काही चाललेलं होतं तर असं काहीही नाही। मी काय प्राध्यापक नाही किंवा वकील नाही किंवा वक्ता नाही किंवा काहीही नाही। या लढ्यामध्ये अगदी 24 तास काम करणारा कार्यकर्ता आहे आणि राहुरीला आल्याच्या नंतर राहुरीचं ऐकून मी पुढे नगरला सांगणारा माणूस आहे, लातूरला सांगणारा माणूस आहे, बीडला सांगणार आहे, नांदेडला सांगणार आहे। माझं फक्त एवढंच काम की इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं। तसं आज जो काय मी आलेलो आहे तर माझ्याकडं जे जे काय मी वाचलेलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्याकडं जे नाही ते तुमच्याकडून ऐकून पुढं निघणारा मी माणूस आहे। आणि म्हणून मी अधिक वेळ घेत नाही। खूप झालं, 20 ते 25 मिनिटामध्ये मी हा विषय कन्क्लूड करण्याचा प्रयत्न करणार आहे। तसं 2-2.5 तास लागतात हा सगळा विषय सविस्तर सांगायला, परंतु तेवढं या ठिकाणी तेवढी वेळ घेणं आता शक्य नाही। आज जो आपण आरक्षण वर्गीकरणाचा विषय आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा जो दुहेरी संगम ठेवलेला आहे तर माझ्या दृष्टीने याला सुद्धा खूप महत्त्व आहे। आणि विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर मी सर्व या ठिकाणच्या सन्माननीय नगरसेवक मंडळीला विनंती करणार आहे
की आपल्याकडं बहुतेक जी बीची बैठक झाली असेल नसेल, झाली असेल तर पुढच्या जी बीसाठी हा विषय ठेवा, झालेली नसेल तर येणाऱ्या जी बीमध्ये घ्या, की तुम्ही तुमच्या लेटर हेडवर तुमचे नगराध्यक्ष असतील किंवा त्या ठिकाणचे CO असतील, कुणी मनपात असतील तर त्या ठिकाणचे महापौर असतील किंवा कमिशनर असतील, तुमच्या स्वतःच्या लेटर हेडवर तुम्ही हा विषय घ्यावा आणि एक 4 ओळीचं पत्र द्यावं की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यासंदर्भामध्ये मी स्वतः नगरसेवक असा आपल्याला विनंती करत आहे की येणाऱ्या जी बीमध्ये हा विषय ठेवण्यात यावा आणि प्रोसिडिंगला हा विषय घेण्यात यावा. एवढं तुम्ही 2 ओळीचं पत्र द्या, त्याची रिसिव्ड घ्या, शिक्का घ्या नगरपालिकेचा आणि तुमच्या फाईलला लावून ठेवा. सत्ता आज असते नसते. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत की तुम्ही पुढील 5, 25 वर्ष, 50 वर्षापर्यंत सत्तेमध्ये आपलं स्थान अबाधित राहावं अशा आमच्या सदिच्छा आहेत. परंतु या राजकारण, बदलत्या राजकारणामध्ये कुणाला संधी मिळत असते न मिळत असते, परंतु ॲटलिस्ट हे पत्र जे आहे तुमचं, तर ते पत्र म्हणजे तुम्ही केलेल्या अनेक कामापैकी हे एक काम असं असेल की तुम्ही उद्या पदावर नसाल तरीसुद्धा तुम्ही सांगताल की मी महानगरपालिकेचा विषय नसताना, नगरपालिकेचा विषय नसताना मी माझ्या समाजाचा विषय त्या ठिकाणी जी बीमध्ये मांडण्याचा मी आग्रह धरलेला आहे. हे पत्र तुमच्यासाठी फार मोठा पुरस्कार असेल, तुमच्यासाठी फार मोठे इतिहास असेल आणि म्हणून तो एक या ठिकाणी प्रयत्न करावा. दोस्तो, आरक्षण वर्गीकरणाचा जो विषय आहे तो आपण यासाठी समजून घेणं गरजेचं आहे की अजून आपल्या ताटामध्ये पडलेलं नाही आणि ताटामध्ये जर पाडून घ्यायचं असेल तरीही तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे आणि उद्या ताटामध्ये पडलं तरीसुद्धा तुम्हाला अभ्यास असला पाहिजे की आत्ता तुम्ही ज्यांच्याकडं म्हणून जाणार आहात तर त्यांच्याकडं तुम्हाला नीटपणे मांडता आलं पाहिजे. आपल्याकडं होतं आहे कसं की आपण जोरजोरीनं भाषणं करतो, क्रांतिकारकांचा इतिहास सांगतो, परंतु ज्या ब्युरोक्रेसीच्या समोर जात असताना, शासनाच्या समोर जात असताना, प्रशासनाच्या समोर जात असताना तुम्हाला जे तुमचं सिद्ध करावं लागत असते, तुमचं सामर्थ्य जे सिद्ध करावं लागत असते, कारण तुम्ही एकटे जरी जात असलात तर तुम्ही लाखो लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याकडे गेलेले असतात, आमदाराकडे गेलेले असतात, खासदाराकडे गेलेले असतात. आणि म्हणून हा विषय आपण सगळ्यांनी ॲटलिस्ट प्रायमरी तरी नॉलेज आमच्याकडे असलं पाहिजे. त्याचा परिणाम काय होऊ शकतो मी तुम्हाला सांगतो दोस्तो की 25 मार्च 2023ची घटना आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेस आमदार एकनाथ शिंदे साहेब होते आणि आम्हाला एक 22-23 लोकांना मुख्यमंत्र्याकडं आम्हाला जायची संधी मिळालेली होती की तो जो पहिला आपला जवाब दो आंदोलन झालं ना, त्या जवाब दो आंदोलनाच्या नंतर 25 मार्चला बैठक लागली आणि बैठक लागल्याच्या नंतर त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री असे बसलेले, ह्या बाजूला आम्ही सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रभरातील, ह्या बाजूला सगळे पूर्ण प्रशासनातील अधिकारी, म्हणजे त्यामध्ये प्रिन्सिपल सेक्रेटरी होते, आयुक्त होते, सर्व बार्टीचे, आरटीचे, सर्व जेवढे काही म्हणून संबंधित डिपार्टमेंटचा जेवढा काय स्टाफ आहे तो जवळपास 60-70-100 लोकांचा तो स्टाफ. आणि विषय निघाला, विषय आरक्षण वर्गीकरणाचा निघाल्याच्या नंतर मग तिथं ठरलेलं असं होतं की आम्ही अगोदर विषय मांडायचा आणि त्यावेळेस मुख्यमंत्री मग त्यांच्या स्टाफला विचारायचे की ह्यांनी जी काय मागणी केलेली आहे तर त्याच्यामध्ये काय सत्य आहे. मग आम्ही ज्यावेळेस आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं मांडणी केली की आम्हाला असा सेवेमध्ये, शासकीय असेल प्रशासकीय सेवेमध्ये आम्हाला संधी मिळत नाही, म्हणून आम्ही वर्गीकरणाचा विषय तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. ते आमचं ऐकून घेतल्याच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बाजूला त्यावेळेस प्रिन्सिपल सेक्रेटरी होते सुमंत भांगे साहेब, त्यांना विचारलं का हो भांगे साहेब असं करता येतं का, आरक्षण वर्गीकरण करता येतं का, ह्यांना देता येतं का. म्हणून भांगे साहेब उठले, सर असं काही करता येत नाही म्हणले, कारण ते घटनाबाह्य आहे. आणि उठले आणि त्यांनी त्या ठिकाणी 2004 सालचा EV चिन्नया व्हर्सेस द स्टेट ऑफ आंध्र प्रदेश हे जजमेंट त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर ठेवलं. जजमेंट ठेवल्याच्या नंतर मग एकनाथ शिंदे साहेबांना वाटलं का अरे घटनाबाह्य आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. आम्ही त्याच वेळेस उठलो आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबाला सांगितले, साहेब हे तुमच्या अधिकारी सरकारला फसवत आहेत, तुम्हाला फसवत आहेत. 19 वर्षाचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट तुमच्यासमोर ठेवत आहे. हे आमच्याकडं गेल्या वर्षीचं जजमेंट आहे, 2 वर्षापूर्वीचं, द चेब्रालू लीला प्रसाद राव विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश आणि द स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस देवेंदर सिंग, हे 2020चे हे 2 जजमेंट आहेत. आणि हे दोन्ही जजमेंट सांगतात
की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा राज्याला अधिकार आहे आणि स्टेट इज द बेस्ट जज ऑन रिझर्वेशन क्लासिफिकेशन, हे 2 निर्णय आहेत. मग सांगण्याचं तात्पर्य आमचं मोठेपणा म्हणून या ठिकाणी सांगत नाही. जर समजा आमच्याकडं चेब्रालू लीला प्रसादराव व्हर्सेस आंध्र प्रदेश आणि द स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस देवेंदर सिंग याचा जर आम्हाला अभ्यास नसता, तर मुख्यमंत्र्यांनी काय समजलं असतं की नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे ना, वर्गीकरण करता येत नाही, आणि मग करता येत नाही. कारण मुख्यमंत्र्याकडे हे जजमेंट वाचायला ह्याला त्याला वेळ नसतो, कारण त्यांच्याकडे एवढे मोठमोठे प्रोजेक्टचे करोडो रुपयाचे कामं त्यांच्या हातावर पडलेले असतात. म्हणजे एका सहीनं 2,000 कोटी, 5,000 कोटी, 10,000 कोटी ते हे असतात. म्हणून तुमच्या माझ्या विषयाच्या अनुषंगानं त्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ नसतो. ज्याचं काम आहे त्याला अभ्यास करून त्या ठिकाणी जावं लागणार आहे. आणि म्हणून ह्या विषयाच्या अनुषंगानं तुमचा माझा जर अभ्यास नसेल तर दोस्तो आपण ह्या विषयाला न्याय देऊ शकणार नाही. आणि म्हणून केवळ मुंबईत मुख्यमंत्र्याकडे जाणाऱ्या कार्यकर्त्याचाच अभ्यास असला पाहिजे असं नाही. प्रत्येक तालुका लेवलचा कार्यकर्ता असेल किंवा गाव पातळीवरचा कार्यकर्ता असेल, त्याचा हा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण असं समजण्याचं कारण नाही की आपल्याला काय त्याची आवश्यकता आहे. म्हणून तुम्ही जेवढे नेते मंडळी आहात, तुम्हाला उद्या कलेक्टरकडे जायचं, तहसीलदारकडे जायचं, आमदारकडे जायचं किंवा मीडियाच्या समोर तुम्हाला जायचं, आणि तुम्हाला जर समजा उद्या मीडियानं जर विचारलं की आरक्षण वर्गीकरण तुम्ही कसं करणार आहात म्हणून, तर तुम्हाला तो फॉर्म्युला सांगता आला पाहिजे. तेव्हा त्यांना वाटणार झाले की नाही हे लोक तयारीनिशी उतरलेत म्हणून. आणि म्हणून दोस्तो, आरक्षण वर्गीकरणाचा जो विषय आहे तो विषय आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे. त्यासाठी आपण आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल मी आपलं शतशः आभारी आहे. मित्रहो, आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये सध्या देशपातळीवर जेवढे भांडणं आहेत, त्या भांडणामध्ये सगळ्यात मोठं भांडण सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. म्हणजे मातंग आणि बौद्ध यामध्ये भांडण सुरू आहे. आपण जे आहेत तर आपण फक्त घोषणा देत आपण जात आहोत की आरक्षण वर्गीकरण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, किंवा आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे. परंतु समोरची जी काही मंडळी आहे तर ते सुप्तपणे या ठिकाणी तयारी करत आहे, ते बाहेर निघत नाही, पण त्यांची आपल्यापेक्षा मोठी या ठिकाणी तयारी चालू आहे. होणार आहे का? किती जर विरोध झाला तरी आरक्षण वर्गीकरण होणार आहे, कारण हे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. फक्त आता प्रश्न असा आहे की होणारं आरक्षण आमच्या किती फायद्याचं असलं पाहिजे, नाहीतर आरक्षण वर्गीकरण झाल्याच्यानंतर आमचा तोटा जर होणार असेल तर मग आम्ही म्हणजे आमच्या हातानं आमच्या पायावर धोंडा पाळून घ्यायला नको, अशी परिस्थिती होऊ शकते. म्हणून आरक्षण वर्गीकरणाचा अंतिम टप्प्यामध्ये आहे, आणि ह्या अंतिम टप्प्यावर आपण शिरलेलो आहोत, म्हणजे थकलेलो आहोत. खरं तर आता एवढा मोठा आवाज राज्य लेवलला उठण्याची गरज असताना आज आपण तुकड्यामध्ये सगळे भांडू लागलो होती या ठिकाणी. आणि म्हणून आत्ता परीक्षेची वेळ आहे. आपण ह्या परीक्षेच्या वेळेमध्ये आपण आपसातले सगळे हे दावे बाजूला ठेवू. लिडरशिपचा ज्याला काय सोर्स असेल, तू लीडर होय, तू नेता होय, सगळं होय. परंतु आता एकत्र येऊन ह्या महिनाभराच्या कालावधीमध्ये, आता जो काही महिनाभराचा जो कालावधी दिलेला आहे, या ठिकाणी सुलाखे पाटलाने जो काही विषय उपस्थित केला होता अत्यंत महत्त्वाचा आहे. ते सगळ्यांच्या मनामध्ये आहे की अगोदर न्यायमूर्ती बद्दर समिती असताना ही नव्यानं आता जो काही राज्याचे जे मुख्य सचिव आहेत राजेश अगरवाल, त्यांची गरज काय, मग तात्काळ निर्णय घेतला पाहिजे म्हणून. परंतु सर, आम्ही न्यायमूर्ती बद्दर यांना भेटलेलो होतो आम्ही, आणि भेटल्याच्या नंतर जो काय बद्दर समितीची स्थापना झालेली होती, तर बद्दर समितीवर जिम्मेदारी काय होती, मी फक्त तुम्हाला ते सांगतो की 8 प्रकारची जिम्मेदारी दिलेली होती बद्दर समितीवर. ती जिम्मेदारी होती की अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण करण्यासाठी तत्त्वे आणि निर्देश निश्चित करणे, त्याचबरोबर या संदर्भात सविस्तर माहितीचे संकलन करणे, तथ्यांची छाननी करणे. 3, उपवर्गीकरणाची प्रक्रिया निश्चित करणे, उपवर्गीकरणाची आवश्यकता सिद्ध करणे, आणि सिव्हिल अपील नंबर 2017/2023 म्हणजे ज्याला आपण द स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस देवेंदर सिंग याचा अभ्यास करणे. आणि 6 नंबरची त्यांची हे होती की अनुसूचित जातीची सविस्तर यादी तयार करून त्याचा अभ्यास करणे. 7, वर्गीकरणासंदर्भात अन्य राज्यांनी केलेल्या प्रशासकीय तसेच वैधानिक कार्यवाहीच्या माहितीचे संकलन व अभ्यास करणे. आणि 8, अभ्यासांती अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या दृष्टीने करावयाच्या पुढील सविस्तर प्रक्रियेचे
प्रारूप निर्धारित करणे म्हणजेच उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करणे. हे 8 कामं न्यायमूर्ती अनंत मनोहर बद्दर समितीला नेमून दिलेली होती, जी समिती 15 ऑक्टोबर 2024 रोजी स्थापन झालेली होती. आता हे 8 कामापैकी ज्याला आपण पब्लिक हिअरिंग म्हणतो आपण, हे जे 8 मुद्दे बद्दर समितीला नेमून दिलेले होते त्याच्यामध्ये पब्लिक हिअरिंगचा मुद्दा कुठंच आलेला नव्हता. आणि न्यायमूर्ती बद्दरला ज्यावेळेस आम्ही आग्रह धरला की आमचं निवेदन घ्या, त्यावेळेस न्यायमूर्ती बद्दर यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला भेटावं अशी माझ्यावर सरकारनं जबाबदारी दिलेली नाही. आणि सर, तुम्ही जर लोकांना भेटणार नसाल आणि उद्या जर तुम्ही निर्णय घेतला, अर्थात हे माझी समज आहे, यापेक्षा वेगळं असू शकते, ही माझी समज आहे की जर समजा तुम्ही लोकांशी न भेटता जर एखादा निर्णय घेतला तर त्याच्यावर ब्लेम करायला पुरेशी संधी असते की तुम्ही फक्त मागाचं ऐकून घेताय. म्हणजे 13% आरक्षणावर फक्त मागाचाच अधिकार नाही, 59 जातीचा अधिकार आहे. आणि म्हणून 59 जातीच्या संदर्भामध्ये जे असलेल्या 13% आहे त्या 13%चं करायचं काय हे ज्यावेळेस तुम्हाला ठरवायचं असेल त्यावेळेस 59 जातीचं म्हणणं तुम्हाला विचारात घ्यावं लागणार आहे. निर्णय काय घ्यायचं तुम्ही निर्णय घ्या, पण तुम्हाला 59 जातीचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. आणि हे बद्दर कमिटीमध्ये हा भाग सुटलेला होता, ही माझी समज आहे. आणि म्हणून ज्यांना वाटतं की आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये माझा हा आक्षेप आहे, माझी ही तक्रार आहे, माझ्यावर हा अन्याय आहे, त्यानं त्याचं लेखी म्हणणं मांडण्याची संधी म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि तसाच हेतूसुद्धा सरकारचा असू शकतो. वास्तविक पाहता ह्याची तशी आवश्यकता आहे का, तर मुळीच आवश्यकता नाही. परंतु कसं आहे की तुम्हाला अडवण्यासाठी, तुमचा विषय रेंगाळत ठेवण्यासाठी की काही मुद्दे आपल्याकडून सुटायला नको. कारण उद्या निर्णय झाल्याच्या नंतर ह्याला चॅलेंज होणार आहे. आणि चॅलेंज झाल्याच्या नंतर मग असं व्हायला नको की खरोखरच एकाच जातीचं ऐकून घेतलं तुम्ही निर्णय घेतलेला आहे सरकारनं. म्हणजे जे काही समजा जो हिंदुत्ववादी समाज आहे, मातंग आहे, चर्मकार आहे, होलारा आहे वगैरे, हे जे काही सगळे हिंदू वर्गीय लोक आहेत त्यांचंच म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि बौद्धांचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही. हा ब्लेम उद्या ज्याला आपण दखलपात्र म्हणतो ते दखलपात्रसुद्धा ठरू शकते, ज्याला कॉग्निजेबल म्हणतो ना आपण, तो दखलपात्र ठरायला नको. म्हणून त्यांनी जे काय आता समजा ही जी अग्रवाल समिती नेमलेलं आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. हे बघा, काहीच जर होत नसतं तर आपण सरकारला भांडलं पाहिजे, पण जर होत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्ही विचार केला पाहिजे की सरकार ज्या गोष्टीवर काम करत आहे हे तुम्हाला सोपी वाटते का? म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालून जर तुम्हाला काढायचं असेल आणि त्याला जर तुम्ही इझी घेणार असाल की नाही सरकार निर्णय घेणं. मी भारतीय जनता पार्टीचा मेंबर नाही, सदस्य नाही, कुठल्या पदावर नाही, काहीच नाही किंवा त्यांचा मी प्रवक्तासुद्धा नाही. माझा प्रश्न त्यांच्याकडे अडकलेला आहे आणि म्हणून मी त्यांना समजून घेतलं पाहिजे या जाणीवेतून मी हे सरकारची जी काय अडचण आहे तुमच्यासमोर या ठिकाणी सांगतोय. आणि माझं मत आहे की जर समजा इतके वर्ष गेलेले असतील तर एखादा महिना आम्ही थांबलं पाहिजे. हां, मला याची जाणीव आहे की आता मेगा भरती सुरू आहे, आता पोलीसची नेमकीच मैदानी चाचण्या संपलेल्या आहेत आणि लेखीची सुद्धा झालेली आहे. मेगा भरतीच्या अगोदर जर झालं असतं तर आणखी आमचा फायदा झाला होता, पण झालं नाही. तुम्ही काय करू शकतात, फक्त सरकारला शिवाय देऊ शकतात. परंतु किमान येणाऱ्या पुढील अनेक पिढ्यांना वाचवायचं जर असेल तर हे उशिरा का होईना हे होणं गरजेचं आहे. दोस्तो, आरक्षण वर्गीकरणाची जी आवश्यकता आहे मी फार शास्त्रीय पद्धतीनं तुम्हाला मी सांगणार नाही, फक्त मी तुम्हाला एवढंच काही उदाहरणं देऊन फक्त सांगणार आहे की आम्हाला हे वर्गीकरण कशासाठी पाहिजे म्हणून. दरवर्षी मेडिकलच्या आणि इंजिनिअरिंगच्या हजारो जागा निघतात. मेडिकलच्या या महाराष्ट्रामध्ये 17,500 जागा निघतात. मेडिकल शिक्षणाच्या, म्हणजे ज्याला आपण MBBS म्हणतो, BAMS म्हणतो, BDS म्हणतो, अशा पद्धतीचे जेवढे काही मेडिकलचे अभ्यासक्रम आहेत, वैद्यकीय शिक्षण ज्याला म्हणतो आपण. कारण जगातल्या प्रत्येक माणसाचं पहिलं काय स्वप्न असतं, तर माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे. पहिलं स्वप्न ज्या माणसाचं असतं त्या मेडिकलच्या दरवर्षी जागा निघतात. 17,500 जागा दरवर्षी निघतात. त्याची पात्रता काय हो? तुम्ही जर समजा तुम्ही नीटला जाण्यासाठी त्याची पात्रता किती आहे? किती आहे पात्रता? 12वी पास असणारे महाराष्ट्रामध्ये
एक 1000-1500 मातंग समाजाचे लेकर असतील का दरवर्षी? मी फार मोठं हे सांगत नाही. 1000-1500 लेकरं निघतील ना, मुलं मुली 1000-1500 12वी पास असणारे, बरोबर, की जे मेडिकल आपलं नीटची परीक्षेला देऊ शकतात किंवा जेईची परीक्षा देऊ शकतात. मला सांगा, आत्ता मागच्या 2-4 महिन्यापूर्वी RTकडं मांगाच्या पोरांनी अर्ज केलेली लिस्ट माझ्याकडं आहे, मी तुम्हाला देऊ शकतो. आत्तापर्यंत जवळपास जेईसाठी 300 आणि नीटसाठी 300 पोरांनी अप्लाय केलेला आहे, त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे 600 पोरं मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी RTकडं सिलेक्शन केलेलं आहे. आम्हाला जे वारंवार आमची टिंगल केले जाते, हेटाळणी केली जाते, इन्सल्ट केले जाते, तुमचे लेकरं शिकत नाहीत म्हणून, हे 300 लेकरं आले कुठून? जेव्हा बार्टीकडं आम्ही अप्लाय करायचा त्यावेळेस बार्टीच्या यादीमध्ये खूप झाले तर आमचे 4, 5, 7, 8 पोरं आमचे बार्टीच्या लिस्टमध्ये असायचे. डॉक्टर असेल किंवा कलेक्टर असेल, तो काय आईच्या पोटातून निघाले होत नसतो, त्याला शिकवावं लागत असतं. आणि तुम्ही जर आम्हाला शिकायला संधी देणार नसाल, आमचे 4-5 पोरं त्या ठिकाणी घेतल्या जायचे आणि त्यांनासुद्धा वेगवेगळ्या कारणानं त्यांना डिस्टर्ब केल्या जायचं. आत्ता हे जे काय जेई आणि नीटला आलेले मांगाचे जे काय 300 पोरं आहेत, ते कुठून आले? आम्ही शिक्षण घेत नाही म्हणतात ना. म्हणजे जर समजा हे 300 पोरं जर आमचे, ते बी 300 कसे की अजून कुणीतरी वक्त्यानं बोललं की आपल्याला आरक्षण वर्गीकरणाचं 10% लोकांना माहिती आहे आणि बाकीच्यांना माहीतसुद्धा नाही. तसंच RTचं आहे. अगदी प्राध्यापक, डॉक्टर, वकील हे जे शिकलेली मंडळी आहेत त्यांनासुद्धा अजून माहीत नाही की RTचा फॉर्म भरायचा, आणि भरलेले नाही. माझी अनेक लोकांसोबत चर्चा झाली आहे. आणि जर सगळ्यांनी फॉर्म भरले असते तर मी म्हणतो की 25-30 हजार फॉर्म जे आत्ता आले तर 27,000 RTकडे फॉर्म आलेत मागायचे. आम्हाला सांगितलं जातं तुमचे पोरं शिकत नाहीत म्हणून. आत्ताची गेल्या वर्षीची 25-26ची लिस्ट आहे. 27,000 मागाच्या पोरांनी RTकडं अप्लाय केलेलं आहे. हे पोरं आले कुठून? आम्ही शिकत नाहीत. आम्ही शिकलं पाहिजे. मी काय म्हणतो की 27,000वर आम्हाला समाधान मानायचं नाही. आम्ही 27 लाख लोकांनी आम्ही अप्लाय केला पाहिजे. पण हे झालं स्वप्न. मुद्दा आहे की ह्या 27,000 पोरांचं तुम्ही काय करणार आहात? आत्ता जे 27,000 पोरांनी आमचे फॉर्म भरले त्यांचं तुम्ही काय करणार आहात? आणि म्हणून आम्हाला आरक्षण वर्गीकरण पाहिजे. आम्हाला सांगितलं जातं की आम्ही लाख पोरांनी आमच्या फॉर्म भरले तर तुम्ही 10,000. ठीक आहे, तुम्ही लाख पोरांनी फॉर्म भरलेले असेल, आम्हीसुद्धा 1 लाख पोरं तयार करूत आम्ही. परंतु आत्ता जे आमचे 10,000 पोरं सध्याचे काही शिकून तयार झालेले आहेत त्यांना तुम्ही संधी कशी देणार आहात? आणि ती संधी देण्याचा मार्ग म्हणजे एकमेव हे आरक्षण वर्गीकरण आहे दोस्तो. आणि मग जसं RTतून वेगळी आपली तरतूद केली आणि आपल्याला जी संधी मिळालेली आहे तीच वर्गीकरणातून या ठिकाणी संधी मिळणार आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याला या विषयाची माहिती, प्रायमरी माहिती असणं खूप गरजेचं आहे. आरक्षण वर्गीकरणापूर्वी आपल्याला सुरुवातीला आरक्षण हा काय विषय आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आरक्षणाची सुरुवात ही क्रांतीवीर लहुजी साळवे आणि महात्मा फुले यांनी सुरुवातीला केलेलं आहे. त्यांनी जे काय हंटर कमिशनकडे जो काही मांडलेला आहे, सायमन कमिशनकडे जे मांडलेलं आहे, ते क्रांतीवीर लहुजी साळवे महात्मा फुले यांच्या पुढाकारातून या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षणाची मागणी ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे केलेलं आहे. कारण त्यावेळेस या ठिकाणी देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यानंतर आरक्षणाची अंमलबजावणी जे महात्मा फुलेंचे शिष्य असणारे शाहू महाराज त्यांनी त्यांच्या करवीर संस्थानामध्ये आरक्षणाची सुरुवात केलेली आहे. आणि करवीर संस्थाच्या नंतर स्वतंत्र भारतामध्ये जे आपण 26 नोव्हेंबर 1949 जे संविधान स्वीकारलेले आहे त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्टिकल 15(4) आणि आर्टिकल 16(4) आरक्षणाची तरतूद आपल्याला केलेली आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आरक्षणाचा इतिहास कसा, लहू फुले शाहू आंबेडकर आणि आंबेडकर पशी आल्याच्या नंतर आल्याच्या नंतर आर्टिकल 15(4) आणि आर्टिकल 16(4) मध्ये भारतीय संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केलेली आहे. हे आम्हाला माहिती असलं पाहिजे. आरक्षणाची अंमलबजावणी कधी सुरू झाली? 56च्या दरम्यान. आज 70 वर्ष, बहुतेक 70 वर्ष आरक्षणाची धोरणाची अंमलबजावणी सुरू होऊन 70 वर्ष झालेली आहेत. मग आरक्षण सगळ्यांनाच मिळत होतं व लोक ओरडू का लागले?
50ला संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली, 51 पासून लोक ओरडायला लागले की आम्हाला मिळत नाही. 52ला ओरडायला लागले आम्हाला मिळत नाही. 53ला 54ला. बरं, हे महाराष्ट्रात नाही, उत्तर प्रदेश असेल, तमिळनाडू असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, त्या बिहार असेल, हरियाणा आहे, पंजाब आहे, ह्या राज्यामध्ये हे ओरडायला लागले लोक. हे काय मांगा महाराजचं भांडण नाही, कृपा करून समजून घ्या, हे भांडण देशपातळीवरचं आहे. आणि मग त्यावेळेस ओरडायला लागले. 52, 53, 54, 55, 56, 60 म्हणजे 10 वर्ष झाली संविधानाच्या अंमलबजावणीला. लोकांची ओरड थांबायला तयार नाही. आणि मग त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं. तर त्या काँग्रेस गव्हर्नमेंटनं काय केलं की त्यावेळेस कायदा मंत्रालयाचे सचिव, हे एक नाव सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं, कायदा मंत्रालयाचे सचिव ज्यांचं नाव आहे BN लोकूर, LOKUR, BN लोकूर, कायदा मंत्रालयाचे सचिव नेमले. आणि त्यांच्यावर ही जबाबदारी दिली की हे जे लोक ओरडत आहेत, हे जे शेड्यूल कास्टमधले जे 1000, 1500, 2000, 3000 ज्या जाती आहेत, आम्ही तर त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी आम्ही असं धोरण आखलेलं आहे. आणि त्या धोरणाच्या विरोधात हे काय ओरडतात ह्याचा अभ्यास करा. आणि मग केंद्र सरकारनं BN लोकूर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या समितीवर एक जबाबदार दिली की 1950 ते 1965 अशा 15 वर्षाचा अभ्यास करा. BN लोकूर नाव ध्यानात सगळ्यांनी ठेवायचं, BN लोकूर, आणि 50 ते 65 असा 15 वर्षाचा अभ्यास करण्याची जबाबदारी BN लोकूर यांच्यावर केंद्र सरकारनं सोपवली. BN लोकूरनं पूर्ण देशभरातील 1,500 जाती, 1,500 उपजाती ह्या सर्वांचा अभ्यास केला आणि केंद्र सरकारला अहवाल सादर केला. मित्र, कधीचा अहवाल आहे? 65चा अहवाल आहे. आता जे आपल्याला सांगितलं जातं ना, नाही हे भाजपवाले मागायला उचकून द्यायले, संघाच्या नादी लागलेत म्हणून, हे आता हे BN लोकूर असेल, त्यावेळेचे जेव्हा तुमचे लाल बहादूर शास्त्री असतील, लोकूर असतील, बरं का, हे कोणत्या विचारसरणीशी निगडीत होते मला माहीत नाही, पण तो भाजपचे नव्हते एवढं मात्र नक्की आहे. आणि मग त्या लोकूर कमिटीनं जो अहवाल दिला, त्या अहवालामध्ये लोकूर कमिटीनं असं मत नोंदवलं होतं, काही जाती सिंहाच्या वाट्याप्रमाणे, ही लोकूरची वर्डिंग आहे, काही जाती सिंहाच्या वाट्याप्रमाणे या देशातील दलित, आदिवासी, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी असलेल्या सुविधा, सवलती ह्या सर्व सिंहाच्या वाट्याप्रमाणे गिळंकृत करत आहेत. आणि म्हणून काही वंचित जाती यांचा लोकशाही प्रक्रियेमध्ये येण्याचा कल जवळजवळ नष्ट होत आहे. आणि म्हणून त्यांना वाचवण्यासाठी सरकारनं तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे. हे दोस्तों कधीचं मत आहे? 1965च्या लोकूर कमिटीचं मत आहे. त्यांनी 65ला सांगितलंय की ह्या ज्या 3000 जाती आहेत, ह्या 3000 जातीमध्ये काही ठराविक जातींनाच लाभ मिळतोय आणि बाकीचे सगळे उपाशी आहेत, म्हणून त्यांना काहीही मिळत नाही. हे लोकूर कमिटीनं मत नोंदवलं. आणि मग ज्यावेळेस समजा लोकांची जी ओरड होती ती पेपरवर आणली. अगदी पूर्ण लोकूर कमिटीचा अहवाल माझ्याकडे आहे. पूर्ण अगदी 1318 जातीचा अभ्यास त्यांनी करून पूर्ण डिटेल, पूर्ण प्रत्येक राज्याची आकडेवारीसहित लोकूर कमिटीनं 65ला सगळी मांडणी केली. आणि लोकूरनं सांगितलं की काही तुपाशी आहेत आणि काही उपाशी आहेत. मग ज्यावेळी सत्य बाहेर आल्याच्या नंतर पुन्हा अजून ह्या विषयावर आगडोम सुरू झाला देशामध्ये. आणि मग तो आगडोम क्षमवण्यासाठी देशामध्ये पहिल्यांदा एक मुख्यमंत्री पुढे आलेला आहे, त्याचं नाव आहे ग्यानी झैल सिंग. हे कोण आहे? हे बी काँग्रेसचे काही काळ आपले राष्ट्रपती होते. ते ग्यानी झैल सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस त्यांनी पंजाबमध्ये 2 भाग केले. काँग्रेसची राजवट त्यांनी 2 भाग केले की पंजाबमध्ये असणारा चमार हा बाजूला केला आणि तिथला मजहबी शीख आणि भंगे, ज्याला आपण वाल्मिकी म्हणतो, भंगे, मजहबी शीख आणि बाकीचे जे काही वंचित होते त्यांना काहीच लाभ मिळत नव्हता. मग पंजाबमध्ये पहिल्यांदा वर्गीकरण झालं कधी? 75ला. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी 2 गट पाडले, ज्याला आपण अ ब कड म्हणतो ना, तिथं अ आणि ब केलं आणि दोघांनी 50-50% विभागून दिलं. ह्याचा परिणाम काय झाला की 1975 पर्यंत ज्या मजहबी शिखांना आणि भंगी समाजाच्या लोकांना म्हणजे 10% सुद्धा वाटा मिळत नव्हता, त्यांना अवघ्या एका वर्षामध्ये 41% त्यांचं
प्रतिनिधित्व गेलं 41%वर, ज्यांना 10% सुद्धा मिळत नव्हतं, 11% नाही, 14% गेले होते कसे तरी. एका वर्षामध्ये त्यांचा रेशो 41%वर आला. म्हणजे कल्पना करा की जो समाज मागच्या 25, 30, 40 वर्ष ज्यांना काही मिळालेलं नव्हतं, त्यांना एका वर्षामध्ये जवळपास त्यांच्या बरोबरीत येण्याची संधी या ठिकाणी मिळालेली होती. आणि मग जसं पंजाबमध्ये निर्णय घेतला गेला, तातडीनं हरियाणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी निर्णय घेतला गेला आणि देशामध्ये 1975ला पहिल्यांदा आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी या ठिकाणी उत्तर भारतामध्ये झालेली आहे, पंजाब आणि हरियाणामध्ये. मग त्याचं लोन इकडं दक्षिणेकडं आलं आणि दक्षिणेकडं मग तमिळनाडू आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे. या राज्यामध्ये सुद्धा खूप मोठी मोठी आंदोलनं झाली. अगदी अलीकडचं आंदोलन जर तुम्ही बघितलं असेल की मंदाकृष्ण मादिगा MRPSचे जे नेते आहेत त्यांनी आंदोलन केलं. त्या आंदोलनाची दखल घेऊन आंध्र प्रदेशचे, त्यावेळेस तेलंगणा आणि आंध्र प्रदेश एकत्रित राज्य होतं, त्यावेळेस आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी 2000ला एक कायदा केला. मी त्या लढ्याचा इतिहास सांगत नाही, कारण तो लढ्याचा इतिहास खूप प्रेरणादायी आहे, तो इतिहास मी सांगत नाही. पण 2000ला चंद्रबाबू नायडूनं कायदा केला आणि आंध्र प्रदेशमध्ये जसं आपल्याकडं मांग, महार, ढोर, चांभार, तसं त्या ठिकाणच्या प्रबळ दावेदार 2 जाती आहेत, माला आणि मादिगा. आणि मग मालाला वेगळ्या गटामध्ये टाकलं आणि मादिगाला वेगळ्या गटामध्ये टाकलं. मग 2000ला कायदा झाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणचा माला समाज हा हायकोर्टामध्ये गेला, उच्च न्यायालयामध्ये, आणि त्यांनी सांगितलं की सरकारनं केलेला कायदा हा घटनाबाह्य कायदा आहे. मग त्यांनी त्याच्यामध्ये काय स्टँड घेतला की घटनाबाह्य कसा, तर आर्टिकल 14चं उल्लंघन होतं, म्हणजे आर्टिकल 14 जे समतेचं कलम आहे त्याचं उल्लंघन होतं. त्याच्यानंतर आर्टिकल 341 त्याचं उल्लंघन होतं. आणि आम्ही सर्व एकजिन्सी आहोत, आमच्यामध्ये काहीही भेद नाही, आम्ही सारखेच आहोत आम्ही. आणि म्हणून हा जो काही कायदा आहे तो घटनाबाह्य आहे, संविधानातील कलमाचं उल्लंघन आहे. असं हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टानं निर्णय दिला की आंध्र प्रदेश सरकारनं आरक्षण वर्गीकरणाचा केलेला कायदा हा बेकायदेशीर नाही तर वैध आहे, म्हणजे घटनेला धरून आहे असा निर्णय दिला. आणि त्या EV चिन्हाचं म्हणणं या ठिकाणी फेटाळून लावलं. ते एवढ्यावर थांबले नाही, हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये मग 2000च्या कायद्याला 2004ला या ठिकाणी स्थगिती मिळाली. आणि त्यावेळेससुद्धा जो काही सुप्रीम कोर्टानं जो काही स्टँड घेतलेला होता EV चिन्हा केसमध्ये, त्यांनी हा स्टँड घेतला की आर्टिकल 341 या ठिकाणी उल्लंघन होतं. माझी या सभागृहामध्ये बसलेले सगळे शिकल्या सवरलेल्या मंडळीला विनंती आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवर जरी टाकलं की कलम 341 किंवा इंग्रजीमध्ये टाकलं की आर्टिकल 341, तरीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं आहे की सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाला कायद्याच्या कलमाचा अर्थ लावण्याचा अधिकार असतो. तुम्ही असा अर्थ लावताय जे कलम सांगतंय तुम्हाला की आर्टिकल 341नुसार अनुसूचित जातीच्या यादीमध्ये भाग किंवा गट करता येतात, हे स्पष्ट आर्टिकल 341मध्ये म्हटलेलं आहे. पण सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस काय सांगितलं, नाही त्याचं उल्लंघन आहे म्हणून, असे तुम्हाला भाग आणि गट करताच येत नाहीत. आणि ते कलमामध्ये स्पष्ट आहे. बरं, हे लिहिलेलं पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेले कलम आहेत. जेवढे काही फंडामेंटल राईट्स आहेत हे सगळे बाबासाहेबांना आग्रह करून त्याच्यामध्ये टाकायला लावलेले आहेत. आणि फंडामेंटल राईट्समधलं हे जे हे आहे आर्टिकल 341नुसार भाग किंवा गट करता येत असताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं या ठिकाणी प्रभावशाली जातीच्या दबावाखाली येऊन 2004 साली हा कायदा रद्दबातल ठरवला. आणि मग आंध्र प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यामधली जी काय अंमलबजावणी सुरू होती ती अंमलबजावणी दोस्तो थांबलेली आहे. आपण कुठपर्यंत आलेलो आहोत? लोकूर कमिटी, लक्षात आलं? लोकूर कमिटी, त्यानंतर EV चिनाय्या वर्सेस द स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. मग ह्या 2 गोष्टी आणि आत्ताची ही 2004ला जो काही सुप्रीम कोर्टाचं जे आलेलं जे जजमेंट आहे ज्याच्यामुळं आरक्षण वर्गीकरण या ठिकाणी फेटाळून लावलेलं आहे. दोस्तो, 2004 नंतर आपण सर्व दिशाहीन झालेलो होतो की आता सर्वोच्च न्यायालयच आमच्या विरोधामध्ये गेलेलं आहे. परंतु आपण या ठिकाणी जस्टिस अरुण मिश्रा जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत, आपण त्यांना थँक्स म्हणलं पाहिजे, धन्यवाद दिला पाहिजे. हे जस्टिस अरुण मिश्रा साहेबांनी सगळं जग कोरोनामध्ये होरपळत होतं,
2019-20चा काळ जर तुम्ही बघितला असेल, 20-21चा काळ जर बघितला असेल, त्या कोरोनाच्या काळामध्ये एक 2 जजमेंट आलेले आहेत ज्यांच्याकडं आपल्या समाजाचं लक्ष नव्हतं. जे शिकलेले होते त्यांना माहीत होतं की हे जजमेंट आलेले आहेत म्हणून, पण आम्हाला माहीत नव्हतं. ते जजमेंट होतं चेबराव लीला प्रसाद राव वर्सेस द स्टेट ऑफ आंध्र प्रदेश अँड द स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग. हे 2 जजमेंट आले कोरोनाच्या काळामध्ये आणि त्या जस्टिस अरुण मिश्रा साहेबांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाकडे ह्या दोन्ही जजमेंटच्या माध्यमातून एक विनंती केलेली होती की सर, 2004ला EV चिनाया केसमध्ये जे जजमेंट दिलेलं आहे तो न्यायसंगत नाही, म्हणून तो अन्याय आहे वंचितावर झालेला. हे पुन्हा जस्टिस अरुण मिश्रा साहेबांनी लिहिले हे 2 जजमेंट आणि त्याच्यामध्ये सांगितलं की EV चिनाया केसमध्ये जो काय दिलेला निकाल आहे त्याची पडताळणी झाली पाहिजे, त्याला रिव्हिजिट करा, त्याची पुन्हा पडताळणी करा आणि जो काय झालेला जो अन्याय आहे तो अन्याय ह्या वंचितावरचा घालवायचा असेल तर यासाठी एक बेंच नेमा. कारण जस्टिस अरुण मिश्रा बेंच आणि EV चिनाया बेंच हे दोन्ही 5-5 सदस्यीय बेंच होते आणि म्हणून एखाद्या बेंचचा निर्णय बदलायचा असेल तर याची सदस्य संख्या जास्त असली पाहिजे. पण चिनाया केसमध्ये मी 5 जज होते आणि अरुण मिश्रा जजमेंटमध्येही 5 जज होते आणि म्हणून जस्टिस अरुण मिश्रा यांनी सरन्यायाधीशाला विनंती केली की 2004च्या जजमेंटची पडताळणी करा, रिव्हिजिट करा आणि सुप्रीम कोर्टानं ती विनंती मान्य करून ती केस दाखल करून घेतली. मग ती केसवर देशभरात जेवढे काय अपिलार्थी होते त्या सगळ्या अपिलार्थीला एकत्रित सुनावणी घेण्यासाठी सरन्यायाधीश डॉक्टर DY चंद्रचूड, आपल्या देशाचे सरन्यायाधीश डॉक्टर DY चंद्रचूड यांनी सर्व हायकोर्टाला सांगितलं की तुमच्याकडे जेवढ्या काय हे अपील पेंडिंग आहेत, देशातल्या सर्व अपील एकत्रित आम्ही चालवणार, म्हणून अशा पद्धतीचं त्यांनी सगळ्यांना सूचित केलं. आणि मग देशातील या विषयाच्या अनुषंगानं सर्व जजमेंटवर सर्व अपिलावर त्यांनी सुनावणी केली, ऐकून घेतलं. हे कधी ऐकून घेतलं? 5 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी 2024 दरम्यान 3 दिवस त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये लगातार सुनावणी झालेली आहे आणि 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय बेंचनं निर्णय दिलेला आहे की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे आणि वर्गीकरण केल्याशिवाय तळातील जातींना न्याय मिळणार नाही. हे जजमेंट तुम्ही सगळ्यांनी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, सगळं आहे. हे जजमेंट देणारे न्यायमूर्ती त्यामध्ये डॉक्टर DY चंद्रचूड साहेब, त्या ठिकाणी जस्टिस BR गवई साहेब, जस्टिस पंकज मित्तल साहेब, जस्टिस बेला M त्रिवेदी साहेब, जस्टिस सतीशचंद्र शर्मा साहेब, जस्टिस आणखी एक मित्तल, असे 7 सदस्यीय बेंच की ज्यांना आपण धन्यवाद मानले पाहिजे, त्यांचे आपण उपकार मानले पाहिजेत. आणि सगळ्यात मोठं जजमेंट, अभ्यासपूर्ण जजमेंट जर कुणाचं असेल तर ते जस्टिस BR गवई साहेबाचं आहे की 281 पानाचं जजमेंट त्यांनी लिहिलेलं आहे. दोस्तो, सगळ्याच बौद्धांचा ह्याला विरोध आहे असंही मानण्याची गरज नाही. काही ज्याला काहीच माहीत नाही ते लोक त्यांची या ठिकाणी बुद्धी पाजळत आहे. त्यांना आरक्षणात अबकडतलं अ सुद्धा माहीत नाही, ब माहीत नाही, क बी माहीत नाही, ड माहीत नाही, असे पोरं ट्रोल करतायत हा विषय. आणि म्हणून ज्या न्यायमूर्तीनं सगळ्यात मोठं जजमेंट लिहिलेलं आहे त्या न्यायमूर्तीचं नाव आहे जस्टिस BR गवई साहेब. 281 पानं त्यांनी ते जजमेंटमध्ये लिहिलेलं सगळ्यात मोठं जजमेंट आणि एवढं विस्तारित, एवढं अभ्यासपूर्ण. कारण जस्टिस BR गवई आपले महाराष्ट्रीयन आहेत, महाराष्ट्राचे आहेत आणि खास करून दलित आहेत, बुद्धिस्ट आहेत. रासू गवईचे चिरंजीव जस्टिस BR गवई, भूषण गवई साहेब, हां, ते नंतर मग सरन्यायाधीश झाले. आणि अशा पद्धतीचं आपल्या सर्व वंचित जातीवर जर त्यांनी फार मोठा, मी उपकार म्हणणार नाही, परंतु अनेक काही पिढ्यावर त्या सगळ्या निकालाचे या ठिकाणी वस्तू परिणाम होणार आहे. असं 2024ला जजमेंट आलेलं आहे. आणि ते जजमेंट आल्याच्या नंतर महाराष्ट्रामधली आपली सगळ्यांनी एकत्रित रिॲक्शन दिलेली होती. ते आपण जवाब दो आंदोलन आझाद मैदानावर केलं आणि त्यानंतर सरकारकडे एक आपली व्यवस्थितपणे बाजू मांडली गेली. जे मी तुम्हाला ते 25 मार्चच्या बैठकीचं उदाहरण सांगितलं. RTच्या अनुषंगानं सुद्धा तसंच सुमंत भांगे करून सांगितलं, साहेब एका जातीला देता येत नाही म्हणून. आम्ही त्यावेळी सुद्धा सांगितलं, साहेब एका जातीला मागते कोण? आम्ही 12 जातीसाठी मागतोय आम्ही. आणि का मागतोय आम्ही? तर त्या याद्या दाखवल्या की हे यादीमध्ये
जर 4 पोरं जर मागायची लागणार नसेल तर आमचं स्वतंत्र करा ना, आणि मग बघा आमचे पोरं आहेत का नाहीत. पहिल्याच वर्षी 27 पोरांना त्या ठिकाणी त्यांनी अर्ज केलेले आहेत. आणि म्हणून ही जी सुरुवात खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेवर झाली ती जवाबदार आंदोलनापासून झाली, नंतर दौंडीत झाली. आणि त्याचा परिणाम म्हणून 15 ऑक्टोबर 2024ला पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत मनोहर बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. त्या समितीनं 15 ऑक्टोबर ते 16 मला वाटतं मार्च 16 मार्च असं साधारणतः 1.5 वर्ष अभ्यास केला आणि सरकारला तो अहवाल सादर केलेला आहे. त्या अहवालामध्ये काय आहे काय नाही हे मी सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही, परंतु निश्चितपणे आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण आम्ही ज्या पद्धतीनं बद्दल असतील किंवा सरकारकडे असेल आम्ही जी मांडणी केलेली आहे, आता बरेच लोक आपल्याबद्दल निगेटिव्ह या ठिकाणी प्रचार करतात की आमचं नुकसान होणार आहे. खास करून जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारे जे मांग आहेत, आमची त्यांना विनंती आहे, तुम्हाला जर या विषयामध्ये स्वतःला उतरून काम करायचं नसेल तर करू नका, परंतु ॲटलिस्ट या विषयाच्या अनुषंगानं हे लोकांच्या समोर पाठवतात की काय मागायचा फायदा होणार आहे. बघा तेलंगणामध्ये काय 1% फक्त मागायला आरक्षण भेटलेलं आहे. अरे पण तेलंगणामध्ये 0.5% बी माग नाही ना, तिथं त्यांना 1% भेटलेला आहे. इथं आमचा जो टक्का आहे तर तो टक्का 1931च्या जनगणनेमध्ये तत्कालीन महारांची जे काय नोंदणी झालेली आहे ती 7,85,000 आहे आणि मांगाची 7,50,55 आहे. म्हणजे 50,000चा त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये फरक आहे. म्हणजे एवढा घनता या महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची आहे. आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने इमानदारीने जर जनगणना झाली तर मांगामध्ये आणि बौद्धामध्ये इतकं फारसं काय अंतर या ठिकाणी निघणार नाही. म्हणजे विचार करा, या महाराष्ट्रामध्ये 3 वेळेस अशा पद्धतीचे मोठमोठे धर्मांतर झालेले आहेत. 11व्या शतकामध्ये आपले बरेच लोक ते वीरशैव धर्मामध्ये गेले, जे आपण खास करून धारवाड कर्नाटकचा जो भाग आहे त्या भागातला जो मातंग समाज आहे त्यांनी या ठिकाणी लिंगायत धर्मामध्ये हे केला. नंतर महाराष्ट्रामध्ये एकनाथ आवाड साहेब या बाकीच्या मंडळीने पुन्हा त्यांनी बौद्ध धर्मामध्ये हे केलेलं आहे. काही लोक ख्रिश्चन धर्मामध्ये, म्हणजे 3 ठिकाणी धर्मांतर होऊन सुद्धा आम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आहोत. आणि आज आम्ही सोडून दिलं तर 50-60 लाखाच्या कमी आम्ही नाहोत, परंतु आमचं इमानदारीने नोंद घेतलं जात नाही. मी स्वतः त्याचा विटनेस आहे की मागची जी जनगणना झाली सर ती जनगणना पेननं झालेली नाही, पेन्सिलनं झालेली आहे. तुमच्याकडे कशी झालेली मला माहीत नाही, पेन्सिलनं. परंतु हे बेकायदेशीर आहे, हे चूक आहे. म्हणजे माझा फॉर्म माझ्या समोर न भरता तुम्ही माझ्या परस्पर जर भरणार असाल, माझ्यासमोर तुम्ही माझी जात मांग म्हणून लिहून घेतली, कुणाची मातंग म्हणून लिहून घेतली, पण ती पेन्सिलनं खोडून तुम्ही त्या ठिकाणी दुसरी जात लिहिली नसेल, कशावरून आम्ही का विश्वास ठेवायचा. जर तुम्हाला आमचं जर खरं खरं लिहायचं होतं तर पेननं लिहायचं होतं. पेन्सिलनं या ठिकाणी लिहिल्या गेले आणि तुमची लोकसंख्या कमी दाखवल्या गेली. म्हणजे जो समाज 31ला आम्ही बरोबरीत आहेत, 61ला आम्ही बरोबरीत आहेत, 81ला आम्ही बरोबरीत आहेत आणि 91 पासून म्हणजे आम्ही 18 लाखावर येतो, 20 लाखावर येतो, 25 लाखावर येतो आणि एक समाज 55 लाखावर जातो. म्हणजे हा जो काय लोकसंख्या शास्त्राचे जे चिंधड्या जे उडलेले आहे, लोकसंख्याशास्त्र काय सांगतंय, कोणताही समाज असो दरवर्षी त्याची 10-5 का होईना वाढीव नोंद असते. म्हणजे मागच्या जनगणनेमध्ये जर तो समजा 5 लाख असेल, पुढच्या जनगणनेमध्ये 6 लाख होईल का 4 लाख होईल, एखादा लाख 10,000 5,000 तरी वाढेल ना. आम्ही 61 पासून कमी 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 होत येऊन आता कितीवर आलो तर आम्ही आता 20 लाखाच्या जवळजवळ आम्ही आलेलो आहोत. आणि जे आमच्या बरोबरीनं होते ते मात्र 55 वर गेलेले आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे शिक्षणाचा प्रचार झाला, म्हणजे शिक्षणानं माणसाला शहाणपण येतं असं म्हणतो आपण, की त्याला सगळं ते पूर्ण कुटुंब नियोजन कळतं, स्वतः जो काही समजा आपला परिवार आहे तो परिवार कशा पद्धतीनं चांगलं तयार करण्यासाठी मी स्वतःवर काय निर्बंध लादून घेतले पाहिजे, हे कोण शिकलेल्या माणसाकडून अपेक्षा असते. आणि अडाणी माणसाकडून काय अपेक्षा असते तर नसते अपेक्षा. त्याचं परिवार वाढतंय, 2, 4, 5 मुलं होतात त्याला सगळं. म्हणजे शिकलेल्या माणसाची लोकसंख्या वाढली आणि जे अडाणी आहेत त्यांची लोकसंख्या घटली. जगाच्या पाठीवरचं एकमेव उदाहरण आहे. आणि म्हणून नीटपणे आपली या ठिकाणी लोकसंख्या काउंट होत नाही. आणि म्हणून दोस्तो येणाऱ्या काळामध्ये आमचं जर नुकसान टाळायचं असेल तर आपल्याला ह्या जनगणनेकडं या ठिकाणी लक्ष द्यावं लागणार आहे. आणि जनगणना जर नीट झाली तर उद्याच्या ह्या निर्णयामध्ये आपल्या वाट्याला चांगल्यापैकी टक्का येऊ शकतं. आणि
जे जे लोक आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलतात की आमचं नुकसान होणार आहे, मला त्यांना प्रश्न विचारायचा की आता तुझा कोणता फायदा आहे. जर समजा आरक्षण वर्गीकरण झाल्याच्या नंतर मला कमी प्रमाण मिळणार आहे, त्यांना सांगितलं जाते आपल्याला 13% मध्ये खेळा म्हणून. अरे आपण 13% मध्ये खेळू तर ते का गोट्या खेळणार आहेत का? ते बी खेळणारच झाले की ते तुझ्यापेक्षा तयार झालेले मल्ल आहेत. आणि सांगणं सोपं आहे की 13% मध्ये खेळा म्हणून, परंतु खेळताना कुठल्या संकटाचा सामना आम्हाला करावा लागतो हे आम्हाला माहीत आहे. आणि म्हणून मित्र हो, आत्ता जर समजा जे सांगतात तुमचं नुकसान आहे, आपण त्यांना सरळ सांगायचं की लोकसंख्या कोणतीही घ्या, 31ची घ्या, 61ची घ्या, 81ची घ्या, 91ची घ्या, 2011ची घ्या, त्यानुसार सुद्धा मागाच्या वाटेला 3% पेक्षा कमी येत नाही. त्याचं कारण असं आहे की आता महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या 11.80 लाख आहे शेड्यूल कास्टची. आम्हाला रिझर्वेशन किती आहे? 13% आहे. म्हणजे आमची लोकसंख्या किती आहे शेड्यूल कास्टची? 11.80. म्हणजे 11% लोकसंख्येला 13% आहे. म्हणजे आम्हाला जे एक्सेस जे 1.5% आहे ते 1.5% कुणाला दिलं पाहिजे तुम्ही? की ज्यांना आत्तापर्यंत 70 वर्षामध्ये ज्यांना मिळालेलं नाही त्याच्या वाट्याला हे गेलं पाहिजे. आणि ते जर आमच्याकडे ॲड झालं तर आमच्या लोकसंख्येच्या नुसार समजा ते 2-2.5% आणि हे 1.5%, म्हणजे कमीत कमी 4-5% आम्ही जाऊ शकतो. आणि 5% जरी तुम्हाला रिझर्वेशन भेटलं, मी म्हणतो 4% जरी भेटलं, 3% जरी भेटलं तरी तुमचं नुकसान नाही. कारण 3% जरी तुम्हाला भेटलं तर दरवर्षी मेडिकलला तुमचे 300 ते 400 पोरं मेडिकलला लागणार झाले, तितकेच तुमचे इंजिनिअरिंगला लागणार झाले. आणि आम्ही स्वप्न हे बघणार झालो तर आम्ही ह्या 300 पोरापैकी दरवर्षी 150 पोरं जरी पासआउट झाले, काही फेल होऊ द्या, काही रिपीटर होऊ द्या, काही काय व्हायचं तर होऊ द्या, दर बॅचमधून जर 150 जरी मागाचे मेडिकल ऑफिसर म्हणून जर बाहेर पडले तर मला सांगा तुमचं काय नुकसान होणार आहे आरक्षण वर्गीकरणामध्ये. आज तुमचे 4 किंवा 5 पोरंसुद्धा मेडिकलला लागत नाही. ते एवढी मोठी स्पर्धा आहे. तुमच्या जिल्ह्याची काय परिस्थिती मला माहीत नाही. माझ्या जिल्ह्यामध्ये काल पोलीस भरती झालेली आहे. पोलीस भरतीला 231 शेड्यूल कास्टचे कॅन्डिडेट पात्र झाले. मैदानी ती चाचणी संपवून 231 पोरं लेखीला पात्र झाले. 231 पैकी महार, बौद्ध, नवबौद्ध हे लिहिल्या गेलेलं आहे तिथं, म्हणून मी सांगतो. आणि बुद्धिझम एक लिहिलं गेलेलं आहे. महार, नवबौद्ध, बुद्धिस्ट, बुद्धिझम असे 4 प्रकारात नोंद झालेली आहे. 231 पैकी 250 पोरं ह्या 4 वर्गातले आहेत, 4 जातीतले आहेत. मांगाचे 36 पोरं आहेत आणि बाकी मग चांबार, होलार, भंगी ह्यांचे 1, 2, 1, 2, 1, 2. हा विषय कुठल्या जातीसाठी म्हणून नाही, तर हा विषय आहे सामाजिक न्यायाचा. अरे बौद्धांचे जर दरवर्षी आणि जागा 9 जागा आहेत, 231 मधून 9 जागा त्या ठिकाणी सिलेक्ट होणार आहेत. मला सांगा त्या 9 जागी कोण सिलेक्ट होणार आहे? ते 250 काही 36 का ते 1-1? म्हणजे महारांच्या नंतर जर मांगायला संधी मिळणार असेल आणि मग मांगायच्या नंतर पाठीमाग काहीच पाहायचं नाही, दकिलवार आहे, होलार आहे, मांगा रोड आहे, ते मरू द्यायचे सगळे. सामाजिक न्यायाचा सिद्धांत हे सांगतंय की तुमचे लाख लोक जरी शिकलेले असले आणि जर एखाद्या वंचित जातीतले 10 लेकर जर शिकलेले असले तर त्या 10 लेकराला सुद्धा तुम्हाला संधी द्यावी लागते. त्याला म्हणतात रिझर्वेशनची संकल्पना, सोशल जस्टिसची कॉन्सेप्ट त्याला म्हणतात. जर सोशल जस्टिसची कन्सेप्ट जर स्पर्धा असती तर बाबासाहेबांना 100%तून 13% कशाला घेतलं असतं? ते म्हणले असतं ना 100ला 100 आपणच घेऊ म्हणून. त्यांना माहीत होतं की काही दुबळे ह्या 100 पोरासोबत स्पर्धा करू शकत नाहीत आणि 100 मधून बाबासाहेबांना 13 घेतले आपल्यासाठी. आता आम्हालाच सांगितलं जातं आहे की तुम्ही कशाला 3 मागताय, 13 मध्ये खेळा. आणि मग बाबासाहेब येडे होते का तेव्हा 13 घ्यायला? 100 मध्ये खेळले असते. ह्या 3000 जातीमध्ये अशा काही जाती आहेत की त्या जाती आणखी 100 वर्ष क्लास होऊन होऊ शकत नाही. अशा काही जाती दुबळ्या आहेत की 100 वर्ष अजून क्लास होऊन होण्याची शक्यता नाही. त्या जातीचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. नाहीतर जसं ज्या पद्धतीनं आम्हाला हिनवलं जातं तसंच मांगाने पुन्हा खालच्या मांगारुड्याला हिनवायचं, बाकीच्या होलाराला, ढकलवाराला त्याची टिंगल करायची. हे आंबेडकरी विचाराशी प्रतारणा आहे. आणि म्हणून मांगांची ही जबाबदारी असली पाहिजे की आरक्षण वर्गीकरण होत असताना जसं मांगांना न्याय मिळणार आहे
तसंच या 59 जातीपैकी ज्या ज्या दुबळ्या जाती आहेत त्यांना सुद्धा काही ना काही प्रमाणशीर वाटा मिळाला पाहिजे, ही मागणी दोस्तो आपली असली पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की मी यावर अधिक हे करण्यापेक्षा जी आत्ताची जी काय न्यायमूर्ती अग्रवाल समिती नेमलेली आहे त्या अग्रवाल समितीचा पत्ता तुमच्याकडे सगळ्याकडे असेल. मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे की जर अग्रवाल समितीकडं 1,00,000 आता अर्ज जर जाणार असेल तर आपले सुद्धा कमीत कमी 50,000 तरी मागायचे अर्ज गेले पाहिजे. परंतु काय होतं आहे की आम्ही सोशल मीडियावर आम्ही मांडणी करत असतो. आता आरटीची आपण फक्त सोशल मीडियावर मांडणी केलेली होती, परंतु पहिल्यांदा निवेदन कधी गेलं? 22 फेब्रुवारीचं निवेदन केलं. म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर किती जरी समाजाच्या बद्दल तुम्ही कळवळा दाखवत असणार त्याला काही उपयोग नाही. तुमच्या संघटनेचं तुमचं व्यक्तिशः होत आहे तर नगरसेवक सगळ्या महिला आहेत, पुरुष आहेत. तुमचं ते निवेदन राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल यांच्या नावानं तुमचं जाऊ द्या की आरक्षण वर्गीकरणामध्ये मातंग समाजाला इतका टक्का मिळाला पाहिजे, कारण आम्हाला ह्या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला काहीच मिळालेलं नाही. आणि हे सगळी माहिती आपण राज्य सरकारकडे जाऊ दिली पाहिजे. मग दोस्तो, आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं खूप अनेक बऱ्याच साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु आता आपली चर्चा संपली असं नाही. कार्यक्रम संपल्याच्या नंतरही ज्याला कुणाच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले असतील तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकतात. आम्ही या ठिकाणी 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास, तासभर आम्ही थांबायला तयार आहोत. आणि या विषयात म्हणजे मी काय घटनेचा अभ्यासक नाही किंवा कायद्याचा मी अभ्यासक नाही, परंतु हा विषय म्हणून जे आहे की ज्याला वाटतं की हे कसं, जसं आता सुलाके पाटलांना सांगितलं की ह्या कमिटीची काय गरज होती म्हणून, ही कमिटी जर नेमली नसती तर उद्या ते चॅलेंज झालं असतं. तुम्ही फक्त मागाचा ऐकून निर्णय घेतलेला आहे, बाकीच्या कोणत्याही जातीचं तुम्ही ऐकलेलं नाही. आणि म्हणून कदाचित व तुमचं बी ऐकून घेऊन हे निर्णय घेतलेला आहे. नाहीतरी ह्यांनी काय ऐकून घ्यायचं ते 6, 7, 8 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घेतलेलं आहे सगळ्यांचं. म्हणून आता परत कुणाचं ऐकून घेण्याची तशी काय गरज नाही. परंतु कसं असतं की सरकार चालवण्यासाठी म्हणजे ताकसुद्धा फुंकून प्यावं लागते, तसा तो प्रकार आहे. आणि म्हणून ही जी अग्रवाल समिती आहे त्या अग्रवाल समितीचं आपण स्वागत करू आणि सगळीकडून महाराष्ट्रभरातून आपण निवेदनाचा पाऊस त्या ठिकाणी अग्रवाल समितीवर पाडूयात, असा आजच्या बैठकीच्या अनुषंगानं आपण संकल्प करूयात. मी पुन्हा एकदा कांतीलाल भाऊचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण आरक्षण वर्गीकरणाच्या विषयाच्या अनुषंगानं आपण मला या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी दिली. धन्यवाद. जय लवची जय. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.